वाढती लोकसंख्या, शहरांचा विस्तार आणि दैनंदिन प्रवासातील वाढत्या अडचणी लक्षात घेता कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील नागरिकांसाठी एकत्रित सार्वजनिक बस सेवा सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी निजामपूर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या सहभागातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा केली. सध्या या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मर्यादित सार्वजनिक वाहतूक आणि खासगी वाहनांवरील वाढते अवलंबित्व यामुळे वाहतूक कोंडी, इंधन खर्च आणि प्रदूषणाच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत. बैठकीत विविध शहरांना जोडणारे बसमार्ग, बस थांब्यांचे नियोजन, सुरक्षित प्रवास सुविधा, तिकीट व्यवस्थापन आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भविष्यात ही सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते एकत्रित बस सेवा सुरू झाल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळू शकते. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांदरम्यान दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक प्रवास करतात. त्यांच्यासाठी विश्वासार्ह, सुरक्षित आणि वेळेवर धावणारी बस सेवा उपलब्ध झाल्यास प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही बैठक भविष्यातील समन्वयित आणि लोकाभिमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात असून योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास लाखो प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकतो.